सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य तेलुगू तसंच गोर बंजारा गुजराती सिंधी आणि हिंदी साहित्य अकादमींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या 5 साहित्य अकादमींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या, पण या नियुक्त्या अचानक रद्द करून मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय। उद्धव ठाकरे केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात असा हल्लाबोल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आणि त्यामुळे ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असं हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचा टोला त्यांनी लगावलाय। काही मंडळी हिंदू धर्माची ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे असं ठाकूर म्हटलंय। ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते। ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल, कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला आहे। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली। शिर्डीमधील भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही, यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला। दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिला। हिंगोलीच्या येडूद गावातील अदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयामध्ये उपचार घेत होती। या रुग्णालयामध्ये प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केलाय। औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली। ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार याबाबतच्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला। विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। उदयनराजे राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत, आम्ही त्यांच्या विरोधात कसे बोलू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीनं तातडीनं तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले। मुंबई ते नाशिकपर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे। मुंबई ते नाशिक दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर समांतर रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। प्रभादेवी रेल्वे स्थानकातील एल्फिन्स्टन पूल 15 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्याची तयारी यंत्रणांनी केली आहे। मात्र पूल बंद करण्याआधी इथली वाहतूक कुठे वळवावी, संभाव्य वाहतूक कोंडी कशी टाळावी याचं आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी एल्फिन्स्टन पुलाला पर्यायी मार्ग असलेले करी रोड आणि दादरचा टिळक पूल हे दोन्ही पर्याय देखील अपुरे पडण्याची शक्यता वर्तवली जाते। धोकादायक इमारती भिवंडी शहरातील जटिल समस्या झालेली आहे। शहरात 1444 इमारती धोकादायक असल्याची अधिकृत आकडेवारी आहे। पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेकडून अशा इमारती निर्मनुष्य करण्याच्या नोटिसा धाडल्या जातात, मात्र पुढे काहीच कार्यवाही होत नसल्यानं शेकडो कुटुंबियांचा जीव टांगणीला लागलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 11,09,478 महिलांनी अर्ज केले होते। त्यांना पहिले 3 हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं मुंबईतील रखडलेल्या 68 झोपू योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवली आहे। त्यानुसार महापालिकेला 50,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे आणि त्यासाठी महापालिकेला 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजनासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिलाय। त्यामुळे आता 50,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे। मुंबई महानगर प्रदेशमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबई वन हे एकल कार्ड लवकरच सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। रेल्वे, मेट्रो आणि मोनो तसंच बेस्टसह महामुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतुकीतून एका तिकिटावर प्रवास करता येईल अशा पद्धतीचं मुंबई वन कार्ड असणार आहे।
देशातील 106 सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी जवळजवळ त्यांच्या राज्याच्या सरासरीपेक्षा गरिबीत निम्म्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वर्ष 2015-16 आणि आर्थिक वर्ष 2020-21 या दरम्यान जलद घट झाली आहे। नीती आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार 106 अविकसित जिल्ह्यांपैकी 46% जिल्ह्यांमध्ये गरिबीत जलद घट झाली आहे। मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येतोय आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहेत। ईस्टर्न फ्रीवे ते ग्रँट रोडमधील नाना चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्यास राज्य सरकारनं नकार दिल्याचं खात्रीलायकरित्या कळतंय आणि त्यामुळे मुंबई महापालिकेला हा प्रकल्प गुंडाळावा लागणार आहे। सुमारे 3000 कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल बांधण्यासाठी पालिकेनं कंत्राटदार देखील नियुक्त केलाय। मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या मलबार हिल एलिव्हेटेड नेचर ट्रेल पर्यटन स्थळाला दररोज हजारो पर्यटक भेट देतात। मात्र पर्यटकांना इथे तिकीट स्कॅन करताना अडचणी येत आहेत। तिकीट खिडकी बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं काढलेले तिकीट आणि त्याचा QR कोड स्कॅन होण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यानं गैरसोय होते। अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमण महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं कायमची हटवली आहेत आणि त्यामुळे या परिसरानं मोकळा श्वास घेतलाय। मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील 50 दिवसांचं नाला तसंच दिवसानिहाय नियोजन करावं। अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा। त्याचबरोबर पावसाळ्यात देखील विविध प्राधिकरणांशी संपर्कात राहावं अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्यात। दरम्यान 25 मार्चपासून नालेसफाई सुरू झाली असून आतापर्यंत 12% गाळ काढण्यात आलेला आहे। मुंबईतील अभ्युदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचं चटई क्षेत्र किमान 620 चौरस फूट प्रमाणे करून नव्यानं निविदा काढण्यात याव्यात। ही निविदा प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। ठाणे जिल्ह्याचे 2024-25 या वर्षातील विविध मार्गांनी जमा झालेलं महसुली उत्पन्न 1699 कोटी रुपये होतं। मात्र जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विविध विकास कामांवर 34,048 कोटी 91,80,000 रुपये म्हणजे उत्पन्नाच्या 20 पट निधी खर्च झाला। त्यामुळे जिल्ह्याची आमदानी 98 आणि खर्च रुपया अशी ऐश असल्याचं 31 मार्चच्या आर्थिक ताळेबंदातून उघड झालंय। दिल्ली NCRमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटात पार्सल घरपोच मिळणार आहे। स्काय एअर या कंपनीनं गुरुग्राम आणि बंगळुरूच्या काही भागात ड्रोन डिलिव्हरी सुरू केली आहे। आणि आता एक मोठी बातमी, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये हल्ला करण्यात आलाय। भूम तालुक्यातील आंद्रुड गावातील यात्रेमध्ये हा हल्ला झालाय। कुस्त्या सुरू असताना घायवळवर एका तरुणानं हल्ला केला असल्याचं कळतंय आणि या हल्ल्यानंतर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती आहे। दरम्यान हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। पोलीस दाखल होताच घायवळ घटनास्थळावरून त्यानं पाय काढला। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, काय अपडेट? प्राजक्ता, एकूण जर बघितलं तर निलेश घायवळ जो आहे तो काल रात्री भूम तालुक्यातील आंद्रुड हे गाव आहे तिथं कुस्त्याचा फड गेली 4-5 दिवसापासून जगदंबा यात्रा महोत्सव रडला होता। थापा जो पैलवान आहे त्या थापाची कुस्ती होती आणि त्याच्यानंतर जो आयोजकाबरोबर निलेश घायवळ त्या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्या दाखल झाल्यानंतर त्यांना हात मिळवणी करत असताना एक पैलवान जो आहे तो तिथंच उभा होता। त्यानं अचानक निलेश घायवळवरती हल्ला केला आणि त्याच्या श्रीमुखात 1-2 कानफडात लागवल्याची ही जी चर्चा आहे ती आपल्याला मिळते आहे। व्हिडिओ तसं स्पष्टपणे दिसतंय की मारहाण केलेली आहे निलेश घायवळ यांना। मात्र हे तिथल्या लक्षात आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो पैलवानाला मारहाण केली। मात्र त्या पैलवानाने तिथून पळ काढला। तो पैलवान जो आहे तो जामखेडमधील म्हणजे निलेश घायवळ ज्या गावचा आहे त्या गावातला आसपासचा असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। घटनास्थळी वाशी पोलीस हे रात्रीच दाखल झाले होते। मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी या कालावधीत घडला होता। आपल्याला माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यात पवनचक्क्याचं मोठं असं जे आहे ते मध्यंतरी वादाचं स्वरूप झालं होतं आणि निलेश घायवळ यांचं काही राजकीय नेत्यांसोबत बसणं उठणं पार राज्यामध्ये बसलेलं असं चालू असतं। त्यानुसार निलेश घायवळ ही या कार्यक्रमाला आला। मात्र हा हल्ला कशाहून केला, काय कारण होतं या हल्ल्याचं हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पोलीस याचा तपास घेत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं निलेश घायवळवरती अशा पद्धतीनं हल्ला होतो, जो गुंड आहे आणि याच्यात निश्चितच याच्या मागची कारणं काय आहे ते पोलिसांना शोधावी लागतील। मात्र हे अशा ग्रामीण भागात आणि इथल्या धाराशिव सारख्या जिल्ह्यात झाल्यामुळे या निश्चितच घटनेला महत्व आहे। आता पोलीस याच्या तपासांती नेमकं काय पुढे येते, कशामुळे हा हल्ला झालेला आहे आणि कशामुळे याची कारणं आहेत हे जर पोलीस आता काही वेळात स्पष्ट करतील। पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करतायत। प्राजक्ता, बरं बालाजी, तुमच्याकडून वेळोवेळी
वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. गुंड निलेश घायवळवर हा हल्ला झाल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय. आंद्रूड गावातील यात्रेमध्ये हा हल्ला झालाय आणि हल्ला करणाऱ्याला घायवळच्या कार्यकर्त्यांकडून देखील मारहाण झाली असल्याचं पाहायला मिळतंय. आणि ही काही दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहेत. धाराशिवमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं आंदोलन केलं. राहाता तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मंत्री विखे निवासस्थानी नसल्यानं त्यांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. यावेळी आंदोलकांनी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. प्रहार जनशक्तीच्या वतीनं धुळ्यामध्ये भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर टेंभा आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये प्रसिद्ध मारुती मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. दरवर्षी या मंदिरात हनुमान जयंतीचा सोहळा पार पडतो. तर पंचक्रोशीतील हजारो भाविक हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात हजेरी लावत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं वाशिमचे आमदार श्याम खेडे यांच्या घरावर मशाल मोर्चा काढला. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिराच्या वतीनं चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यात्रा महोत्सवानिमित्त परंपरेप्रमाणे 12 गाड्या ओढण्यात आल्या. या यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा असून यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असून कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाताना विजय हा महायुतीचाच होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. अमरावतीमध्ये शुक्रवारी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आमदार रवी राणा यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं आणि यावेळी प्रतिक्रिया देताना बच्चू कडूंना उशिरा जाग आली तरी पण त्यांच्या मी सोबत असा टोला रवी राणा यांनी लगावला. मुंबई ते मांडवा अशी प्रवासी वाहतूक करणारी अजंठा बोट सुरू असताना या बोटीत अचानक पाणी शिरलं आणि 150 प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र प्रसंगावधानानं दुसऱ्या प्रवासी बोटीच्या सहाय्यानं 150 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून मोठा अनर्थ टळला. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. शर्यत पाहण्यासाठी पर्यटकांबरोबरच स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे यांनी पटकावलाय. धाराशिवमध्ये चैत्र पौर्णिमा यात्रा तुळजाभवानीच्या दर्शनात मंदिर संस्थांकडून मोठा बदल करण्यात आला आहे. तुळजाभवानीचं दर्शन शहाजीराजे मुख्य महाद्वारातून बंद राहणार असून बिडकर पायऱ्या मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आणि या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी होणारी वाढती गर्दी पाहता खबरदारी म्हणून शुक्रवारपासून शहाजीराजे मुख्य महाद्वार बंद करण्यात आले. खेड तालुक्यातील कुळवंडीत हनुमान मंदिरासमोर असणाऱ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाला मध्यरात्री अचानक आग लागली. आग इतकी मोठी होती की आजूबाजूच्या अनेक घरांना याची धग बसली आणि या आगीमध्ये वडाचं झाड जळून खाक झाले. आमदार शरद सोनावणे यांनी आदिवासी मेळाव्यातून शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांच्या मागे तुम्ही 65 वर्ष घालवली, त्या शरद पवारांकडून आदिवासी समाजाला काय मिळालं असा सवाल शरद सोनावणे यांनी विचारलाय. त्यांनी खोटं वागायचं आणि तुम्ही साथ द्यायची असं म्हणत सोनावणेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. आष्टी तालुक्यातील हातोलामध्ये पवनसूत हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय. सूर्य उगवण्याच्या अगोदर पैठण गोदावरीचे इथून पाणी आणून तरुणांनी हनुमानला जलाभिषेक घातला. आजच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करत असतात. कराडच्या 150 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाच्या जागी नवा 4 पदरी पूल उभारला जाणार आहे. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे या नव्या कोयना पुलासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला. या ठिकाणी पूल बांधणी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील माकणीथोर या गावातील मारुती मंदिर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात देखील प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा मारुती असं माकणीथोरच्या या मंदिराची प्रचिती आहे आणि या मंदिराच्या प्रसादाच्या आराधनेसाठी पुढील 15 वर्षांच्या तारखा या बुक झाल्यात. आज हनुमान जयंतीनिमित्त इथे हजारो भाविकांची मोठी गर्दी होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विकृत रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिला आणि तरुणींना आक्षेपार्हरित्या स्पर्श करून पसार होत असल्याचं समोर आलंय. 15 दिवसांपासून सातत्यानं हे प्रकार घडतायत. यामुळे वेदांत नगर आणि उस्मानपुरात महिला आणि तरुणींमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं इस्लामपूर आणि शिराळामध्ये टेंभा आंदोलन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आणि आता एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली असल्याचं कळतंय. रात्री 11 वाजता एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतली आणि दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण रात्री 11 वाजता एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये ही बैठक झाली असल्याचं कळतंय. अनेक विषयांवर खरं तर या बैठकीत चर्चा झाली असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली, भेटीचं नेमकं कारण काय, काय काय चर्चा झाली, काय अपडेट? प्राजक्ता, आपण पाहतोय की अमित शहा आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत. छत्रपती शिवरायांची जी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम आज रायगडावरती जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला स्वतः देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, रायगडचे नेते असतील किंवा महाराष्ट्रातले इतर मंत्री देखील असणार आहेत. पण तत्पूर्वी काल उशिरा रात्री अमित शहा हे पुण्यात दाखल झालेले आहेत आणि पुण्यातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. अमित शहांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळे उपस्थित होते. पण रात्री उशिरा 11च्या आसपास एकनाथ शिंदे अमित शहा मुक्कामी असलेल्या हॉटेलवरती दाखल झाले होते आणि रात्री या दोन्ही नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे. एकनाथ शिंदे स्वतः अमित शहा यांना भेटण्यासाठी पोहोचले होते आणि राज्यातल्या विविध विषयांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आता सूत्राकडून मिळत आहे. खरं तर मुख्य जो तिढा आहे तो म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा. काल देखील अजित पवारांनी सकाळी पुण्यात बोलताना सगळं नीट होईल, सगळं लवकर होईल असं सांगितलं होतं. रायगडच्या पालकमंत्री पदावरून प्रश्न विचारला असता. आणि त्यानंतर आज दुपारी सुनील तटकरे यांच्या घरी सगळ्या नेत्यांसाठी म्हणजे स्वतः अमित शहा असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यासाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम राष्ट्रवादीतर्फे जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि यावेळी नेमकं या चर्चेत काय होतं हे पाहण्याच्या आधीच काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र जी आहे ती अमित शहांची भेट घेतलेली आहे. या भेटीत अनेक विषयांसह रायगडचं जे पालकमंत्री पद आहे त्याच्यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आता सूत्रांकडून कळत आहे. प्राजक्ता, बरं अभिजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बदलापूरकरांचा लोकल प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी रेल्वेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकापुढील शहरातून नवी मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे या मार्गावर आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर 15 दिवसांच्या मुदतीमध्ये रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्यात. या शोध मोहिमेत एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका तसंच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाहीये याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलाय. संघाचे स्वयंसेवक आता लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. देशातील अनेक भागात या संशोधन विधेयकाच्या विरोधात आंदोलन झालं. पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन हिंसक बनलं होतं आणि त्यानंतर संघ मैदानात उतरलाय.